भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरामधील अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा महिला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दिसून आले। यामुळे बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे। लहान मुलांना अंगणवाडी येथे आहार देण्यात यावा यासाठी शासनाच्या वतीने योजना सुरू करण्यात आली। तुमसर शहरातील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार शिकविण्याचा कंत्राट बचत गटांना देण्यात आला। या बचत गटाच्या माध्यमातून बालकांना निकृष्ट पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी सेविका यांनी याची तक्रार नगर परिषद येथे केली। मात्र याकडे नगर परिषदेचे अधिकारी यांनी लक्षच दिले नाही। आता याची तक्रार करण्यात आली असून अधिकारी काय कारवाई करतात हे पाहावे लागेल। माझ्या अहमदनगर तुमसर या वार्डामध्ये येत असून या ठिकाणी मी नेहमी येत असतो आणि येत असताना त्या ठिकाणी बालकांना कसं शिक्षण दिले जाते, काय दिले जाते या सगळ्या चौकशी करतो। परंतु त्या ठिकाणी आलं असता त्या परंपुरे मॅडम यांनी मला असं सांगितले की हा एकदम निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा संबंधित महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे बालकांना। मला बालकाची जीवाची खेळ आहे, बालक कधी जीवितहानी झाली जगावली तर याचा परिणाम चुकीचा होईल। तर त्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की 12 वर्षापासून एकाच महिला बचत गटाला त्यांनी कंत्राट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये शिळे अन्न गुडशी लागलेले अशा बालकांना वितरण पुरवठा करण्याचा आहे दररोज। तर या संदर्भात मी बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी आज पत्रव्यवहार करून स्वतः भंडारा मी स्वतः आलो आणि याच्या कमी जास्त झाल्यास आम्ही आंदोलन करणार शिवसेनेच्या माध्यमातून, तसा त्यांना इशारा दिला। या ठिकाणी आपण येऊन चौकशी करा आणि पूर्ण आहाराच्या पाहणी करा, नाहीतर आम्ही यांना शिवसेना होऊन देणार नाही। या संदर्भात आज पत्र देऊन त्यांना निदर्शनास आणून दिले जिल्हाधिकारी आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी।